नमस्कार. मराठी कट्टावर आपले स्वागत आहे. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पवित्र आणि सुंदर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबद्दल माहिती घेऊ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे आहे. पुराणानुसार एक राक्षस भीमदेवतांना त्रास देत होता. देवतांनी भगवान शिवाला प्रार्थना केली. शिवशंकरांनी सह्याद्रीमध्ये अवतार घेऊन भीमाचा वध केला. जिथे शिव प्रगट झाले तिथे उभे राहिले ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग. भीमाशंकर मंदिर नागर शैलीत बांधलेले आहे. येथे असलेले शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजे ते नैसर्गिकरित्या प्रगट झालेले आहे. मंदिरात अनेक उपमंदिरं, नदी, मंडप आणि मोठ्या घंटा पाहायला मिळतात. मंदिराच्या कोरीव कामाचे सौंदर्य अतुलनीय आहे. भीमाशंकर एक धार्मिक स्थळ नाही तर ते निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. येथील घनदाट जंगल, धबधबे आणि पावसाळ्यात दिसणारा सह्याद्रीचा अप्रतिम नजारा मनमोहक आहे. वन्यजीवांकरिता प्रसिद्ध असलेले हे ठिकाण भारतीय विशालकारसाठी ओळखले जाते. येथील ट्रेकिंग मार्ग खूप प्रसिद्ध आहेत. गणेश घाट, शिंदे घाट आणि नागभनी पॉईंट हे ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगावून दिसणारा नजारा अत्यंत मोहक आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. येथे बस, कार किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते. राहण्यासाठी धर्मशाळा, हॉटेल्स आणि होमस्टे सुविधा उपलब्ध आहेत. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात. या काळात मंदिर परिसरात विशेष पूजा, आरती आणि उत्सव आयोजित केले जातात. भीमाशंकर म्हणजे धार्मिक श्रद्धा, निसर्ग सौंदर्य आणि साहस यांचा संगम आहे. एकदा तरी येथे जाऊन आपण भगवान शिवाचे दर्शन घ्या आणि ओम नमः शिवायचा जप करा. धन्यवाद.